उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, आज गुरुवार राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणांवर नतमस्तक होण्यासाठी आणि आपली समस्या मुक्त करण्यासाठी खरं तर आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या तपोभूमीत उपस्थित झालात. जे उभे स्वयंसेवक आहेत त्यांनी खाली बसून घ्यावं, ज्यांना जायचं आहे त्यांनी मौनानं जावं. आज 14 ऑगस्ट आहे आणि उद्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं गेली अनेक दशकं या कार्यातून भारत मातेला अभिवादन केलं जातं, ते दुर्गा सप्तशती वाचण्याचं. आणि देशाच्या स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी या कार्यानं 100 कोटी पाठ हा एक कृतसंकल्प केलेला आहे. त्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात ध्वजवंदन झाल्यावर दिवसभराच्या उपक्रमात श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र सारामृत आणि आणायचे श्रावण महिना आहे म्हणून सेवा शंकराची, या सेवा करण्याची नामी संधी आम्हा भारतीयांच्या वाट्याला आलेली आहे. म्हणून आपण ही उद्याची संधी कृपया सोडू नये आणि त्यात अजून एक सर्व जाती धर्मांचे वधूवर परिचय मेळावा, प्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा निमित्तकारण आयोजित केलेली आहे. इथे विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी उद्याचं औचित्य ठेवून आपला परिचय देऊन आज देशामध्ये सर्वात अवघड एक कौटुंबिक समस्या मुलामुलींच्या विवाहाची आहे. त्यातही एकवेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, मुलांची लग्न करणं खूप अवघड आहे. उलट हे चक्र फिरू राहिलेलं आहे. म्हणून अशा या अवस्थेत धीरोदात्तपणे आपणाला त्यांना सामोरं जाताना बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या उपक्रमातून उभयतांना मुलामुलींची विवाह करण्याला या कार्यानं एक धोपट वाट तयार करून दिलेली. गेली काही दशकांपासून इथे प्रति गुरुवार रविवार विवाह मंडळं भरवली जातात आणि याचंच अनुकरण आपण गावोगावी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर ही विवाह मंडळं आपल्याला पोचवायची. हे पारमार्थिक सामाजिक काम आहे आणि हे सामाजिक काम एक विवाह गरिबाचा जर तुम्ही लावला तर एक अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होतं. म्हणून आपणाला हे अत्यंत काळजीपूर्वक मुलामुलींची विवाह आणि या संदर्भात परोक्त असणारी माहिती आमच्या विवाह मंडळाकडून तुम्हाला मिळणार आहे. तथापि गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये स्वामींच्या कृपेनं या कार्यातून ज्यांची विवाह झालेली आहेत, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं सांगावंसं वाटतं की आपण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य ठेवून या साऱ्या गोष्टी जनतेपर्यंत मुक्त असते करण्याला एक नामी संधी या कार्यातून आपणाला मिळालेली आहे. म्हणून आपल्या मुलामुलींचं भवितव्य अबाधित राहण्यासाठी आणि उभयतांचे प्रपंच सुखी होण्यासाठी
ही एक नामी पर्वणी आपल्याला गावागडी पोचवायची आहेत, ती बिना हुंड्यानं बिना मानापानानं. मुलामुलींचे विवाह करताना मान पान सन्मान अपमान या साऱ्या गोष्टी आपणाला विसर्जित कराव्या लागणार आहेत, तर त्यांचा संसार सुखी होईल. म्हणून या दृष्टीनं आपण ही पावलं उचललेली आहेत. आपण महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावात विवाह मंडळं, जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्यातला एक सदस्य आपण त्याला त्यात सहभागी करावं आणि गावाला विकासाची दिशा द्यायची असेल तर त्यांनी बिना हुंड्यानं विवाह करून दाखवावेत. ही संकल्पना या कार्याची गेल्या 80 वर्षापासूनची आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण यात सहभाग घ्यावा. उद्याच्या 15 ऑगस्ट नंतर परवा 16 ऑगस्ट आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं नवरात्र आणि त्याचं औचित्य ठेवून गोपालकाला केला जाणार आहे. या देशभरात मागील युगापासून गोपालकाला दहीहंडी हे उपक्रम केले जातात. त्यापैकी आपण गोपालकाला दहीहंडी हे उपक्रम सामुदायिक सहजीवनातून गावनिहाय किंवा सामुदायिक ठिकाणी आपण हे अवश्य करावेत. भगवान गोपालकृष्णांनी भारतीय संस्कृतीचे ते सर्वासर्व होते आहेत. म्हणून त्यांनी पुढील पिढ्यांना हा ब्रह्मानंद या उपक्रमातून त्यांना मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर आपण कालच्या जूनपासून शेताच्या बांधावर आणि शेतामध्ये रानभाज्या तणभाज्या याचं प्रदर्शन आणि विषमुक्त शेतीवर मार्गदर्शन. इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन कृषी अंतर्गत बसवणारे जे विषय आहेत त्यामध्ये हे सारे उपक्रम, रानभाज्या सीझनमध्ये का खाव्यात, त्यातल्या काही तणभाज्या आहेत त्या का खाव्यात, आज देश मानवजात अनारोग्याकडे वळलेली आहे. विषयुक्त पालेभाज्या, धान्य, फवारणी केलेले, रासायनिक औषधं वापरलेले भाज्या आणि आपण कडधान्य खातो. ती जागा आज असाध्य आजारांनी घेरलेली आहे. आणि आपण बघा, इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. कमीत कमी दर गुरुवार रविवारी ठरलेला आहे. हा काही दवाखाना नाही, शेवटची भेट म्हणून ते येतात. आणि शुद्ध शेती जर आपण पिकवली तर हे आजार निर्माण होणार नाहीत. म्हणून हे तणनाशक असतील, कीटकनाशक असतील, फर्टिलायझर असतील, याचा वापर खूप कमी करावा आणि हळूहळू बंद करावा. तरच आपण आपलं जीवन निरोगी बनवू शकू. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर, तालुका निफाड आणि तालुका येवला अनकाई या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे. यात रानभाज्यांचं, त्या भाज्या आपण त्या सीझनमध्ये अवश्य खाव्यात की जेणेकरून असाध्य आजार आपणाला होणार नाहीत. त्यासाठी हा सर्व खटाटोप कृषी विभाग, हे 18ही विभाग संगनमतानं हे जनतेपर्यंत मांडणार आहेत. म्हणून आपणाला हे सांगण्याचा आशय आहे. 17 ऑगस्टला वधूवर नावनोंदणी मेळावा धाराशिवला आहे आणि हे सारे उपक्रम आपणाला सप्टेंबरपर्यंत कृषी अंतर्गत पाऊस आहे तोपर्यंत हे शेतकऱ्यांपर्यंत आपणाला पोचवणं क्रमप्राप्त आहे. असे हे बहुविध सामाजिक उपक्रम
या कार्यातून सर्वांपर्यंत पोचले जावेत, सर्वांचं जीवन निरोगी व्हावं, डॉक्टरांकडं कोणाला जाण्याची वेळ येऊ नये, हा खरं तर त्या मागचा हेतू आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा करण्याचं हे प्रयोजन. राज्यात जी हजारो सेवा केंद्र आहेत त्यांनी याचं आचरण करावं. केवळ फक्त आरतीपुरतं किंवा मर्यादित कामापुरतं केंद्र नाही, उर्वरित हे 18 विभागसुद्धा ते आपण त्याची जोडणी करणं, प्रत्येक मानवजातीपर्यंत या कार्याचा अंतरंग सांगणं ही काळाची गरज आहे. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचा आहे. ते प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय गुरुजनांनी देऊन आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर आपल्याला पुंडलिक श्रावणबाळ तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या सर्व शिक्षकांना, गुरुजनांना कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही आठवड्यातून काही वेळ प्राथमिक माध्यमिक शाळांवर, विद्यापीठांवर जा. तुम्हाला एक गठ्ठा विद्यार्थी तिथेच मिळतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या परवानगीने एक 5-10 मिनिट त्यांना मार्गदर्शन करा. विद्यार्थ्यांनी कसं शिकावं यापेक्षा शिक्षकांनी कसं शिकवावं आणि त्याहीपेक्षा पालकांनी कसं वागावं, या तिघांना जर मार्गदर्शन केलं तर मला वाटतं फार काही सांगण्याची जरूर पडेल अशातला भाग नाही. म्हणून या तिघांना जर आपण घडू शकलात तर पुढची समस्या निर्माण होणार नाही आणि तुमचं म्हातारपणात सांभाळणारी नवी पिढी, काळजी घेणारी नवी पिढी ती सुसंस्कारित करणं ही काळाची गरज आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, धर्म टिकला तरच देश टिकेल. देशाला, धर्माला टिकवायचं असेल, पुढे न्यायचं असेल, संस्कार हे फार महत्त्वाचं एक हत्यार आहे. संस्कार हे फार मोठं मिसाईल आहे की ते माणसं वाचवू शकतं. युद्धात जे मिसाईल वापरतात ते माणसं मारण्यासाठी आहे, पण इथे जे मिसाईल आहे हे माणसं तारण्यासाठी आहे. हा त्यातला फरक आहे. म्हणून आगामी काळामध्ये या मिसाईलची खूप गरज आहे. कारण मनुष्य जन्माला येताना एक मातीचा गोळा म्हणून आईच्या उदरात जन्म घेतो, उपजत ज्ञानी नसतो, त्याला खूप घडवावं लागतं तेव्हा त्याचा मानव होतो. आणि अशा मानव जातीला 5 मार्गदर्शक गुरुजींची गरज आहे. त्यात पहिले जन्मदाते आईवडील आहेत. लालन पालन संगोपनाचा कालावधी संपला की ते दुसऱ्या गुरुजींकडे पाठवतात. प्राथमिक शिक्षक हे दुसरे गुरु आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. पुढचे गुरु पायावर उभं करणारे आहेत. चौथे गुरु, तो एकदा पायावर उभा राहिला की त्याला पालक लोक गृहस्थाश्रमाकडे नेतात, त्याला गृहस्थाश्रमी बनवतात आणि तो प्रपंचाचा भार वाहता वाहता तो म्हातारा होतो. त्याला भविष्यकाळात हवी आहे मनशांती आणि ती बाजारात मिळत नाही. ती मिळण्यासाठी जे मार्गदर्शन करतात त्याला 5वे गुरु म्हणतात. अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु मानव जातीला मिळाले तर खऱ्या अर्थानं तो मानव होतो. म्हणून मानव व्हायचं असेल या 5 गुरूंची नितांत प्रत्येकाला जरूर आहे. त्यात प्रभू रामचंद्रसुद्धा विश्वामित्रांच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून येथे झाले. त्यांनी स्वतःचं देवपण बाजूला ठेवलं. तर भगवान श्रीकृष्ण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात उज्जैनला विद्यार्थी म्हणून येथे झाले. देव नावाचा जो अहंकार आहे त्याला त्यांनी बाजूला ठेवलं आणि विद्यार्थी म्हणून त्यांनी जनतेला याचं अनन्य महत्त्व स्वीकारण्यास भाग पाडलं. म्हणजे देवांना सुद्धा गुरु करावे लागलेत
प्रत्यक्ष दत्त महाराजांनी तर 24 गुरु केले. याचा भाव हे आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे. परंतु आजच्या भीतीला आपलं वार्धक्य आणि म्हातारपण सांभाळणारी नवी पिढी तयार करणं खूप जरुरीचं आहे. त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्यातून, या विभागातून विनामूल्य मार्गदर्शनातून केला जातो. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहे. दिवसभरासाठी हे प्रतिनिधी आलेल्या व्यक्तीचे अश्रू पुसून, त्याला धीर दिलासा देऊन, त्याला कुलधर्म कुलाचार सांगून भारतीय संस्कृतीचं महत्त्व आमच्या माता भगिनींनी कसं टिकवलं हे 18व्या विभागातून आपणाला समजून घेण्याला एक नामी संधी या उपक्रमानं दिलेली आहे. म्हणून या प्रश्न उत्तर विभागातून किती जटिल समस्या असू देत, काही तीर्थक्षेत्र अशी आहेत की जिथे लढाया युद्ध झालेली आहेत, तिथे वास्तव्य करणारे लोक समाधानी नाहीत. म्हणून आज सिंदखेड राजाचे लोक आलेले आहेत, अहमदनगरचे लोक आलेले आहेत, जिथे पूर्व काळामध्ये मोगल सैन्यांनी आपलं सैन्य मारलेलं आहे, लढाया झालेल्या आहेत, इंग्रजांनी लढाया केलेल्या आहेत, पोर्तुगीजांनी केलेल्या आहेत, डचांनी केलेल्या आहेत. या भूमीला दूषित केलेलं आहे. अशा भूमीला पवित्र करण्याचं काम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून करण्याला नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. म्हणून हे 18 विभाग आपण मनपूर्वक ऐकून त्याचा फायदा प्रत्येक गावागावापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत आपणाला तो कसा पोचवता येईल हे कृपया समजून घेणं उपकृत करणार आहे. म्हणून प्रश्न उत्तर विभागातून किती जटिल समस्या असल्या त्यावर मात्र इथे उत्तर लेखी स्वरूपात दिलं जातं, तोंडी नाही. म्हणून त्याचा आपण योग्य तो फायदा सर्वांसाठी आपण पोचवावा. तो विनामूल्य आहे हे पण आपण लक्षात ठेवावं. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. आत्ता जे आपण बोललो कॅन्सर संदर्भात, तर इथे कॅन्सर मुक्त करण्याचा दवा उपलब्ध आहे. तो जर आपण यथावकाश 40 दिवस सातत्यानं घेतला तर आपणाला त्याची प्रचिती अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. इथे सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ हे दाखवत आहेत. त्याचा जर आपण उपयोग कॅन्सर रुग्णांसाठी केला तर साधारण 40 दिवसात कॅन्सरमुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन, रोगमुक्त जीवन आपल्याला बघायला मिळेल. अर्थात ही औषधं थोडी कडू तुरट आहेत, परंतु बिना केमो, बिना वेदना आणि बिना शस्त्रक्रिया वाचवणारी औषधं आहेत. ज्यांना घशाचा किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभिंडी हे संजीवनी आहे, त्याचा आपण अवश्य वापर करावा. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी आहे, बऱ्याच भगिनींना गायनॉलॉजिक डॉक्टर घाबरून देतात पोटात कॅन्सरच्या गाठी आहे म्हणून. कृपया घाबरून जाऊ नका. हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 3 आठवड्यात सगळ्या गाठींचं पाणी होतं, त्या निष्क्रिय होऊन जातात. अर्थात या औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागतात, एवढंच आहे. पण पुढचा खटाटोप वाचतो. सामान्य गोरगरीब जनतेला ही एक नामी संजीवनी या उपक्रमातून आपणाला पोचवण्याला एक नामी संधी मिळालेली आहे. हिचा आपण कृपया आपण लाभ घ्यावा. म्हणून कुठलाही कॅन्सर या औषधांपुढे फिक्का आहे. फक्त त्याला जी पथ्ये आहेत ती कृपया सहानुभूतीपूर्वक आपण पाळावी. त्या कॅन्सरच्या पेपरच्या पाठमोर पॅरेग्राफमध्ये हिरवी मिरची, वांगी, वालवड, बाजरी, मका हे पदार्थ कृपया वर्ज्य करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून जे रुग्ण हे पदार्थ वर्ज्य करतील ते 100% गॅरंटीनं बरे होतील असं म्हणायला अतिशयोक्ती नाही.
औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहे. म्हणून ती आमच्या डॉक्टरांनी अवश्य रुग्णांपर्यंत पोचवावी हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत आणि ही सारी औषधं इथे उपलब्ध असून आपला घरगुती आयुर्वेद आहे. आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत. त्याचाही आपण स्वीकार करून वापर करावा आणि स्वयंपाक करताना त्यात जिरं आहे, मिरं आहे, हळद आहे, तेजपान आहे, दालचिनी आहे, ही सारी औषधं आहेत. उगाच वापरायची म्हणून वापरायची अशातला भाग नाही. ज्यांच्या प्लेटलेट कमी झालेल्या आहेत, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, ज्यांचा हृदयाला रक्तपुरवठा बरोबर होत नाही, अशांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात या साऱ्या प्रक्रिया पूर्ण होतात. हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. म्हणून या साऱ्या बाबी आमच्या भारतीय भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये पूर्वाचार्यांनी ही सारी सुखसमृद्धीची साधनं, निरोगी जीवनाची साधनं त्या डब्यात बसवलेली आहेत. इथे इंजिनियर लोक उभे आहेत. त्या वास्तूत आपणाला सुख शांती मिळावी हे प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु अज्ञानापोटी अजूनही बरंच अज्ञान आहे. त्या वास्तूमध्ये बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, ईशान्येला जिना, ईशान्येला टॉयलेट, ईशान्य दिशा हे ईश्वराचं मुख आहे आणि त्या दिशेला या गोष्टी चालत नाही. हे आपण कृपया जाणून घेताना बऱ्याच भगिनींच्या किचनला, ओट्याला काळा दगड हौशीनं बसवलेला आहे आणि त्यातून असं अनुभवायला आलं की बऱ्याच भगिनींना आजारपण, मणक्याचे आजार, स्पॉन्डिलिटिसचे आजार, सतत दवाखाना, डोक्यावर कर्ज, या गोष्टी अनुभवायला आल्या. म्हणून ज्या भगिनींच्या ओट्याला काळा दगड आहे, कृपया त्यांनी आत्ता हात वरती केला तर मला उपाय सांगता येईल. धन्यवाद. घाबरून जाण्याचं कारण नाही, त्यावर एक सोपा उपचार आहे. एक पांढरा ऑइल पेंट किंवा पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट त्या दगडाला जर आपण लावला, म्हणजे काळ्या दगडाचा पिवळा किंवा पांढरा दगड केला, त्या मिनिटाला तिथे ती दुखणी थांबतात. घरचे घरी तोडफोड न करता ही सर्वात सोपी उपाययोजना या कार्यानं आपणाला आवडणारी, पटणारी, अनुभूती देणारी ही आपणाला यातून आमच्या इंजिनियर लोकांनी आपणाला सांगितलेली आहे. त्यासाठी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथाची जर पानं चाळली तर आपणाला असलेल्या उणीवा आणि त्यात करावयाचे उपचार हे आपल्याला घर बसल्या करता येईल आणि तुम्ही तुमच्या घराचे डॉक्टर होऊ शकता. ज्या ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचं सामर्थ्य तुमच्यात निश्चितपणे ग्रंथ वाचल्यावर कळेल. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनात त्यांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपण खरं तर आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे आलेला आहात. म्हणून हा वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालण्याची एक नामी संधी आपणा सर्वांना या विभागानं दिलेली आहे. म्हणून या विभागात आपण संपर्क करावा. त्यात जागा परीक्षण आहे. घरं कुठे बांधावी, कुठे बांधू नये, जिथे स्मशानभूमी आहे त्याच्या 200 मीटर अलीकड पलीकड कुठलीही वास्तू बांधू नये. ती जागा नकार आरती ऊर्जा देणारी आहे. भारतात जेवढी कुठल्याही देवांची मंदिरं आहेत त्या देवांच्या समोरासमोर गृहस्थाश्रमी लोकांनी राहू नये किंवा घर बांधू नये. या साऱ्या बाबी ज्ञानदान 3मध्ये सुपूर्द केलेल्या आहे आणि त्या संदर्भात अधिक माहिती आमचे इंजिनियर लोक आपणाशी संबोधित करणार आहेत. त्याला थोडा सांगायला वेळ लागेल. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक
आपल्या वास्तूतल्या त्रुटी, उणीवा, अज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. ज्यांना ज्यांना गावोगावी सेवा केंद्र उभी करायची आहेत त्यांनी उभी करताना कायद्याच्या चाकोरीचा वापर करावा. काहींना बक्षीसपत्र आहे, काहींना खरेदी खताचे प्रश्न आहेत, काहींना जमिनीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. यातून मार्ग कसा काढावा या संदर्भात कायदेशीर सल्लागार इथे आलेले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा निश्चितपणे सर्वांना लाभ होईल. ते मोफत मार्गदर्शन करतात आणि सन्माननीय सुप्रीम कोर्टाला त्यांनी विनंती करून राज्यामध्ये प्रति 3 महिन्याला गरीब आणि सेवेकऱ्यांसाठी लोक न्यायालय भरायला सुरुवात केलेली आहे. कारण कोर्टाची वारी तुम्हाला परवडणारी नाही. आज्ञेवाल्या एखाद्या वेळी पंढरपूरला तुम्ही जाल, त्र्यंबकला जाल, अन्यत्र जाल, चारधामला जाल, ही वारी परवडणारी नाही. म्हणून या वारीतून मुक्तता मिळण्यासाठी हे कायदेशीर सल्लागार वारीमुक्त काम, कोर्टाची वारीमुक्त काम करण्याला तयार आहेत. आणि खरं तर शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, ही मन चुकीची नाही. म्हणून त्याप्रमाणे आपण या विभागाचं मार्गदर्शन घेऊन पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहे. तेही दिवसभरासाठी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, संख्याशास्त्र, स्वरशास्त्र, अर्थशास्त्र सामान्य लोकांना साध्या भाषेत सांगणार आहेत. आता तुमची किती क्षमता इथे थांबण्याची हे मला माहीत नाही, पण जे जास्त वेळ थांबतील त्यांना ह्या साऱ्या गोष्टी उपलब्ध होतील. काही लोक घोड्यावर असतात, अनेक तीर्थ ठिकाणी पर्यटन म्हणून जाणारे असतात, ते कशातच बसत नाही. म्हणून तसं होऊ नये म्हणून सांगण्याचं प्रयोजन. म्हणून हे या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्यासोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आहेत, गोवंश प्रतिनिधी आलेले आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आहेत, याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आलेले आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आलेले आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आलेले आहेत. हे सुमारे 8 विभाग जनतेपर्यंत या कार्याचा अंतरंग जनतेला त्यांच्या भाषेत समजून सांगतात की हे या गोष्टी तुम्ही जनतेपर्यंत पोचवा. हे जनतेला माहीत नाही या कार्यातून काय काय कामं केली जातात. ही 18 प्रकारची कामं या कार्यातून करणं त्याला सेवा केंद्र म्हणतात. म्हणून या सेवा केंद्राचे 18 विभाग आपण अवश्य आवडणाऱ्या व्यक्तींपर्यंत आपण कृपया पोचवावेत हे कळकळीचं आवाहन करताना भूकंप येऊ नये म्हणून इथे ह्या प्रतिनिधींनी भूकंप स्तंभन यंत्र दिलेलं आहे. वादळ सुनामी येऊ नये म्हणून हा भगवा ध्वज दिलेला आहे. आणि त्याखाली बसून जर आपण हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. का? हनुमानजी हे वायुपुत्र आहेत. या साऱ्या बाबी भारतीयांना माहीत असाव्यात म्हणून सांगण्याचं प्रयोजन. शेवटचा आणि महत्त्वाचा विभाग मराठी अस्मिता भारतीय संस्कृती आहे. हा आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध पुढील पिढ्यांना करण्यासाठी हा विभाग याचं आयोजन केलेलं आहे. म्हणून उदाहरणार्थ हा श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यात शंकराची सेवा कशी करावी, पिंडीवर केलेल्या अभिषेकाचं तीर्थ कुटुंबात जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना कसं द्यावं, हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, मांसाहारी या सवयी बंद करण्यासाठी या तीर्थाचा काय उपयोग होतो, तर डोक्यावरचं कर्ज खाली आणण्यासाठी स्त्रीयंत्राचा काय उपयोग आहे. इथे हे स्त्रीयंत्र आहे. आज काही भगिनी हे 2 प्रश्न घेऊन आल्यात. 1 व्यसनाहीनता, 2 डोक्यावर कर्ज. या स्त्रीयंत्राचं रोज पूजन करणाऱ्या इथे भगिनी बसलेल्या आहेत. आणि प्रतिपौर्णिमेला
एक वाटीभर शिऱ्याचा त्या प्रसाद बनवतात. श्रीयंत्रासमोर 3 सुपाऱ्या मांडतात. ही मराठी 5 अध्यायाची सत्यनारायणाची पोथी घेतात आणि प्रदोषकाळी पौर्णिमेला स्वतः पौरोहित्य करतात. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करत असतील घरी, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. 50% हात वरती आलेत. परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना कोण सांगेन? त्यांना लक्ष्मी नको आहे का? त्यांनाही लक्ष्मी हवी आहे. मग त्यांना कोण सांगेल? हात वरती असणाऱ्या भगिनींनी जर त्यांना सांगितलं, त्यांचंही भलं होईल. हे दिव्यानं दिवा लावण्याचं, ज्योतीनं ज्योत लावण्याचं आणि भला करो भला होगा हाही संदेश या विभागातून आपणाला सांगायचा आहे. सर्वप्रथम त्यांना आपण सेवेकरी बनवावं, शाकाहारी राहण्याचं सांगावं. रोज 3 अध्याय या स्वामीचरित्र सारामृताचे सेवेकरी होणाऱ्यांनी क्रमशः कायम वाचावेत. 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा. रोज पंचमहायज्ञ करावेत. पंचमहायज्ञ म्हणजे 5 ऋणातून मुक्त होण्यासाठी. त्यातला पहिला यज्ञ अग्नीला तूप. स्नान झाल्यावर एका पेपरवर ज्यांच्या घरात चूल, गोवऱ्या, लाकूड फाटा आहेत त्यांनी त्यावर टाकावं. ज्यांच्याकडे नाही त्यांनी रद्दी पेपरला तुपाचं बोट लावून तो जाळावा. अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. दुसरं, स्वयंपाक झाल्यानंतर एका छोट्या पोळीवर गाईला घासभर अन्न द्यावं, जिथे असेल तिथे नेऊन. त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. तेवढंच अन्न कावळ्याला टाकावं. कावळा हा जो पक्षी आहे याला विशेष दर्जा आहे पूर्वजांनी दिलेला. त्याला एकच डोळा आहे, पण त्याला त्रिकाल ज्ञान आहे. आपल्या 2 डोळ्यांनी आपण 3च दृष्टीकडे जातो. लांबी, रुंदी, खोली एवढंच आपण बघतो. पण या व्यतिरिक्त 4थी दृष्टी कावळ्याला देवानं दिलेली आहे. जी अदृश्य बाब आहे ती फक्त कावळ्याला दिसते. म्हणून आपण अंत्येष्टी करताना पिंडदान करतो आणि मग म्हणतो आपण पिंडाला कावळा शिवला नाही. याचा अर्थ ज्यावेळी आमच्या भगिनी रोज स्वयंपाक करतात, ग्रामीण भागातही छताजवळ किंवा खिडकीजवळ कावळा जोरजोरानं ओरडतो. पण आमच्या काही जुन्या भगिनी सांगतात कोणीतरी पाहुणा येणारे म्हणून कावळा ओरडतो. खरं तर पाहुण्याचा आणि कावळ्याचा काही संबंध नाही. आपले मृत पूर्वज हे वासाचे भुकेलेले आहेत. म्हणून तेवढं थोडंसं अन्न जिथं कावळा बसतो तिथे ठेवावं किंवा उंच जागेवर ठेवावं. त्याला पितृयज्ञ म्हणतात. त्याचबरोबर एखाद्या सात्विक शाकाहारी चांगल्या व्यक्तीला अन्नदान रोज करणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट देणं, त्यांचा आत्मा तृप्त करणं याला मनुष्ययज्ञ म्हणतात. 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी घराच्या कोपऱ्यात टाकणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. आमचे वास्तुतज्ञांकडे तुम्ही बसलात तर त्यांच्या खिशात साखरेची पुडी दिसेल. वास्तू तपासताना ज्या ठिकाणी साखर टाकल्याबरोबर 1 मिनिटामध्ये त्या मुंग्यात ती साखर उचलतात, ती वास्तू शुभ समजली जाते. आणि ज्या वास्तूत मुंग्या साखर उचलत नाही त्याचा वेगळा विचार करावा. त्यात अशी काही माणसं आहेत, काहींच्या हातानं चटकन मुंग्या साखर उचलतात. अशी काही माणसं आहेत, दिवस दिवस ती साखर पडलेली राहते, मुंग्या साखरेला तोंड लावत नाही. आता या गोष्टीला काय म्हणणार ते आपण बघा. म्हणून या गोष्टीला पंचमहायज्ञ म्हणतात. हा पंचमहायज्ञ सोपा जरी असला पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हा सर्वांनी करावा. जगामध्ये अमेरिकेतसुद्धा आमचे काही कुटुंब आहेत, ते 100व्या माळ्यावर करतात. त्यांना त्याच्या अनुभूती येतात. आपण तर भारतीय आहोत. म्हणून सबब न सांगता आपण या साऱ्या बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक
समजून घ्याव्यात आणि सेवेकरी बनलं तर हे येणारी जी दुःख आहेत ही निवारण करण्याचं सामर्थ्य स्वामी आपल्यात देतात. म्हणून कृपया आपण नाराज होऊ नका. आमच्या बऱ्याच काही लोकांना लोक म्हणतात तुम्हाला तेवढंच काम आहे, हिणवतात. कृपया नाराज होऊ नका. हे सर्व होत असताना निंदकाचे घरं असावे शेजारी हे तुकाराम महाराजांनी कशाकरता सांगितलेलं आहे की आपली परिपक्वता आपल्यात निर्माण व्हावी हा त्यामागचा मुद्दा आहे. आणि ज्याला अपमान सहन करण्याची क्षमता आहे तो अध्यात्मात पास होतो, याचं सर्टिफिकेट आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या सर्व बाबींकडे कृपया सहानुभूतीपूर्वक अभ्यास करावा हे कळकळीचं निवेदन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आगामी या चातुर्मासात या कार्यानं काही उपक्रम आपणाला दिलेले आहेत देशभर, काश्मीर ते कन्याकुमारी, विदेशातसुद्धा दिलेले आहेत. विदेशात काही केंद्र आहेत, तिथे लोक या चातुर्मासाचा उपक्रम राबवताना हा श्रावण महिना आता 8-10 दिवसच राहिला आहे. तोपर्यंत आपण शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू ठेवावा पोळ्यापर्यंत. पोळ्यानंतर पुढचा पंधरवाडा गणपतीचा आहे. त्या काळात आपण भागवत ग्रंथ वाचावा. इथे आमच्या प्रतिनिधींनी भागवत ग्रंथाचा परिचय करून द्या. का? जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख संकट उपद्रव भागवतामुळं निवारण होतात. म्हणून हा छोटा असेल किंवा मोठा भागवत असेल याचं कृपया आपण वाचन करावं. घर बसल्या आपण वाचन करू शकता, त्याला कुठलाही खर्च नाही. तदनंतर पुढचा पंधरवाडा महालय श्राद्धाचा आहे. अनेक कुटुंबामध्ये अंत्येष्टी वर्षश्राद्ध काही जणांनी केलेलं नाही. कोरोनात गेलेल्या लोकांची झाली नाहीत. त्यांनी त्या तिथींना ते करावं. आणि ज्यांना तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी ते महालय करावं. तो महिना संपत नाही तर पुढचा महिना अश्विन महिना भगवतीचा आहे. दिवाळीपर्यंत देशभरात देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सध्या तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होत आहेत. ते टाळण्यासाठी आपण भारतीयांनी जर भारत मातेसमोर भगवतीसमोर मोठ्या प्रमाणात 100 कोटीचा जो आपला संकल्प आहे त्यात भाग घेतला आणि दुर्गा सप्तशती जर रोज पारायण केली आपल्या खात्यावर 100 कोटी पाठाचं पुण्य नकळत मिळणार आहे. आणि दत्त जयंतीपर्यंत आपण 12 लक्ष स्वामींचा जप वहीत लिहायचा आहे. जो कोणी भाविक आणि सेवेकरी स्वामींचा 12 लक्ष जप करेल ती वही दाखवा. मुंबईकरांनी सुरू केला आहे. बऱ्याच जणांनी 6-6 लक्ष जप इतक्या दिवस महिन्याभरात करूनही टाकलेला आहे. त्यांना त्याची फळं चांगली मिळत आहे. त्यांना कुठल्याही उपेक्षा अपेक्षा आणि समस्या नाहीत. तुम्हाला जर घर बसल्या समस्या सोडवायची असेल यापेक्षा सोपा उपाय नाही. ती वही बघा. त्यावर हा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा लिहिलेला आहे. आपण तेवढ्यावर थांबलेलो नाही. ज्यांचा 12 लक्ष जप पूर्ण झालेला आहे त्यांनी त्या वया कुठल्याही शनिवारी किंवा तिथे प्रति शनिवारी जे सत्संग होतात तिथे त्या आणाव्यात. आपण त्या सर्व सेवेकरी आणि भाविकांच्या वया पाठवणार आहोत गाणगापूरला, पाठवणार आहोत पिठापूरला, पाठवणार आहोत वाडीला. त्या भूमीचा एक विशेष गुणधर्म आहे. तिथे पुरातन कालापासून लिहिलेला जप स्वामींच्या बैठकीच्या खाली ती व्यवस्था करतात. तिथे एक चौकोनी कप्पा करून त्या साऱ्या वह्या जप स्वामींच्या अधिकारात ठेवल्या जातात आणि स्वामींची प्रतिकृती त्यावर बसवली जाते. म्हणजे भविष्यकाळात तुमचा सारा योगक्षेम स्वामी चालवतील असा त्याचा अर्थ आहे. आता यापेक्षा खूप तपशिलात सांगणं आम्ही बरं नाही. म्हणून ज्यांच्याजवळ वेळ आहे
त्यांनी जप लिहा. इथे कोणी गप्पा मारत असेल, आमच्या स्वयंसेवकांनी एक वही पेन घ्या, त्याच्या पुढे ठेवा. बाबा तुला बडबड करण्यापेक्षा यथाशक्ती तू जप कर, तेवढं पुण्य तुला मिळेल. तो बिनबोभाट करेल. न कळत एक मौनम सर्वार्थ साधनम ही व्याख्या तुम्हाला आचरणात आणता येईल आणि सुंटे वाचून खोकला बरा होईल. यापेक्षा खूप तपशिलात सुज्ञांना सांगणं उचित नाही. पुनश्च आपणा सर्वांना या श्रावण महिन्याच्या आणि पुढील चातुर्मासाच्या शुभेच्छा शुभसंदेश देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी मौनानं समाधीमठ औदुंबर परिक्रमा न करता सरळ दरबारात उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील. या मधल्या गेटनं जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुष वर्ग त्याप्रमाणे त्यांचं आचरण अनुकरण करतील. आणि काही काळ आपण जर मौन पाळलं तर आपल्याला त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आणि ती ऊर्जा घरपोच नेता येईल. म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.